गद्दार कोण यावरून शिवसैनिक आमनेसामने. खासदारांचा सत्कार कार्यक्रम उधळला. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उबाठामधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून शनिवारी 27 डिसेंबर 2025 रोजी खासदार संजय देशमुख यांच्या सत्कार कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. खासदारांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी दिला. शिवसेनेतून संतोष ढवळे याची हकालपट्टी झालेली आहे आणि ती हकालपट्टी झाल्यानंतर हा हरामखोर संतोष ढवळे बेताल वक्तव्य करत फिरत होता. इथं खासदाराचा अपमान करायच्या हेतून इथं येणं खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून. खरं तर त्याला अधिकार नाही. शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही. पण हरामखोर शिवसेनेचं नाव घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो. अशा हरामखोर कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवायला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती. काय नेमका प्रकार इथं आज या ठिकाणी झाला? या ठिकाणी आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं खासदार अपमान करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणार आहे हे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता. त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे. हे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणवत आहे. शिवसैनिक काही नाही, ते गद्दार आहे साले हरामखोर. शिवसैनिक कसले आले? गद्दार आहे साले. इथे पंजाचं काम केलं. इथे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत इथे नगराध्यक्षाच्या विरोधात पंजाचं काम केलं. सीटा इथे यांनी पंजावर उभ्या केला. ते कशाचे शिवसैनिक आहे? गद्दार आहे साले, प्युअर गद्दार आहे हरामखोर. आता याच्या पहिले साले ना 15 वर्षे मदनेरावरचे पाय चाटले या संतोष ढवळे ना. आता आज मोगेचे पाय चाटले, आज बाळामासाहेब मांगुळकरांचे पाय चाटून राहिले. हे याचे साले शिवसैनिक आहे का हरामखोर? अजूनही ते शिवसेनेत आहेत का? हो, हकालपट्टी झाली त्याची. अधिकृत सामनामधून घोषित झाला आहे संतोष ढवळे आणि त्याच्या सहकार्याची हकालपट्टी झाली आहे म्हणून. आणि आता त्यांनी शिवसेनेच्या नादी लागून हा इशारा देत आहे. उत्सव मंगळ कार्यालयात आयोजित सत्कार समारंभादरम्यान शिवसेनेच्या 2 गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. संतप्त शिवसैनिकांनी खासदारांचे बॅनर फाडून घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उबाठा काँग्रेस युती फिसकटल्याने स्वतंत्र लढत झाली होती आणि त्यात शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख व राजेंद्र गायकवाड यांच्यावर टीका केली होती. याच वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. राजेंद्र गायकवाड यांनी ढवळे यांच्यावर टीका करत पक्षाबाहेर जाऊन विरोधकांचे काम करणारे हे शिवसैनिक नाहीत, ते गद्दार आहेत, असे स्पष्ट केले. दरम्यान संतोष ढवळे यांनी आपला आवाज दाबण्याचा आरोप केला. देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं. त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. त्यांना खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही. परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला. आम्ही काय तज्ज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही आले. तर आता हे लोक आले, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख. त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मला समजून सांगा. तर त्यांनी काही सांगितलं नाही. ते आतमध्ये गेले. मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे, तेही आपल्याच पक्षाचे आहे, काही वादविवाद करू नका, त्यांना जे करते करा. लोकशाहीमध्ये उपवासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे, तसा त्यांचाही आहे. पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी फोडून टाकले, तोडून टाकले. त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला? हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवायला पाहिजे. एकनिष्ठ कोण आहे यांनी ठरवायला पाहिजे. मी जर असेल गद्दार तर मला पक्ष हकालपट्टी करा. आणि हे जर गद्दार असेल संजय देशमुखपासून राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, त्याच्यासोबत जेवढे चेहरे आहे ते जर गद्दार असेल, आजच गाडगे महाराज अभियान साफ करा. आम्ही यवतमाळची जबाबदारी घ्यायला तयार आहे. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे यवतमाळमधील शिवसेनेतील गटबाजी अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.